कारण आता या आमच्या मतदारसंघाला आमचं काहीतरी भाग्य उदयाला आलेलं आहे। मनमत माऊलीची कृपा आमच्यावर झालेली आहे, राष्ट्रसंतांची कृपा आमच्यावर झालेली आहे। असा मनोहर धोंडे नावाचा व्यक्ती आम्हाला प्रतिनिधी स्वरूपामध्ये मिळालेला आहे। म्हणून तुम्हा सर्वांना विनंती करतो, लोहाकंदार मधील अनेक मंडळी इथे या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व शिवमावळे उपस्थित आहेत, अनेक ठिकाणची मंडळी महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। तुम्हा सर्वांना विनंती करतो बाबांनो, ही रात्र वैराची आहे, कारण आधी होतो कधी नाही, कारण या ठिकाणी असणार जे काही माझ्या मनोहर धोंडे सरांनी कार्य केलंय ते कार्य आतापर्यंत कोणी नेत्यांनी केलेलं मी पाहिलेलं नाही। ज्यावेळेस आमच्यावर कीर्तनकारावर अडचणीचा प्रसंग येतो त्यावेळेस मनोहर धोंडे सरांनाच आमचा कॉल जातो, ज्यावेळेस मठावर परिस्थिती वाईट येते त्यावेळेस त्या संकट सोडवण्यासाठी मनोहर धोंडे सरच येतात। समाजावर ज्यावेळेस अन्याय होतो त्यावेळेस फक्त मनोहर धोंडे सर आम्हाला दिसतात। मग तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की बाबा आता आपली गरज सरांना आहे, तर आपण सुद्धा पाठीमागे उभं टाकलं नाही पाहिजे का नाही? मनोहर धोंडे सरांचं सर्व जनशक्ती पाठीचं तुम्हाला मी विनंती करीत आहे बाबांनो, आता वेळ फार वाईट आहे, काळ संघर्षाचा आहे आणि या संघर्षाच्या काळामध्ये जर प्राध्यापक मनोहर धोंडे सर जर त्या ठिकाणी यावेळेस तुम्ही जर सर्वांनी काम केलं नाही तर पुन्हा 5 पिढ्या या ठिकाणी असणाऱ्या आपल्या पुन्हा अंधारात गेल्याशिवाय राहणार नाहीत। म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करतो, तुम्ही जर या मतदारसंघातले नसाल तर तुम्ही काय करा, तुमच्या पाहुण्यांना तुमच्या जवळच्या व्यक्तींना फक्त एक मनोहर धोंडे सरांचं ताकदीची आठवण करून द्या आणि सरांना विजयी करण्यासाठी तुमचा मोलाचा खारीचा वाटा उचलून द्या अशी विनंती तुमच्या चरणावरती करतो। त्याचबरोबर या ठिकाणी वसमत तालुक्यातील भरपूर लोक उपस्थित आहे। वसमत तालुक्यामध्ये आज योगी गुरु पादेश्वर शिवाचार्य महास्वामीजी उभे आहेत, ते सुद्धा विजयी झाले पाहिजे अशी विनंती तुमच्या चरणी करतो। आणि या ठिकाणी असणार वेळ भरपूर झालेला असल्या कारणानं या ठिकाणी सर्वांची माफी मागतो आणि या ठिकाणी असणार थांबतो। जय शिव